हिंदू संस्कृतीमध्ये देवघराचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे। खरं तर देवघरासंदर्भात असंख्य नियम आहेत। देवघर हे असंच कधीच आपण स्थापन करत नाही, तर देवघरामध्ये ठेवलेली प्रत्येक मूर्ती असेल किंवा प्रत्येक वस्तू असेल तिचं एक विशेष महत्त्व असतं आणि ती आपण श्रद्धेने पूर्ण विश्वासाने तिची स्थापना करत असतो। घरात त्याचा एक वेगळा आपल्याला लाभ होत असतो। पण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याकडनं काही चुका होतात, आपल्याला कधी माहिती असतं कधी माहिती नसतं आणि न माहिती गोष्टींमुळे आपण देवघरामध्ये काही चुकीच्या गोष्टी ठेवतो आणि या चुकीच्या गोष्टी ठेवल्याने त्याचा श्राप आपल्याला किंवा आपल्या घरातील सदस्यांना लागतो, ज्यामुळे घरात कलह वाढतात, घरात भांडणं होतात, घरात अपघात होतात, असंख्य गोष्टी होतात। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरातील देवघराबद्दल काही विशेष गोष्टी किंवा काही विशेष नियम सांगणार आहे। तुम्ही रोज देवपूजा करता, पूजापाठ करता, मंत्र स्तोत्र करता, पण इतकं करूनही पतीच्या कामात यश मिळत नाहीये, मुलांची प्रगती खुंटलेली आहे, घरात लक्ष्मी येत नाहीये, घरातील जी संकट आहेत ती वाढत चाललेली आहेत, रोज काहीतरी अपघात घडत आहेत किंवा घरामध्ये रोज कलह होत आहेत। लक्षात ठेवा, यातील एक गोष्ट किंवा या सगळ्या गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील तर आत्ताच तुमच्या देवघरामध्ये या चुकीच्या गोष्टी आहेत त्या आवर्जून बघा आणि यातील एक जरी गोष्ट जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर ती आत्ताच बदला, नाहीतर पुढे अजून संकट वाढू शकतात किंवा पुढे एखादा मोठा अपघात घडू शकतो किंवा असंख्य पटीने त्याचा दोष आपल्याला लागू शकतो आणि हे सगळं आपल्या पतीला, आपल्या मुलांना किंवा आपल्याला सहन करावं लागू शकतं। त्याच्यामुळे आत्ताच देवघरासंदर्भातील हे नियम बघा, यातील एक जरी गोष्ट तुमच्या देवघरामध्ये असेल तर ती आत्ताच काढून टाका। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। सुखाचं, समाधानाचं, आनंदाचं जीवन जगण्यासाठी आवर्जून आपल्या देवघरासंदर्भातील हे नियम पाळा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना सवय असते ज्यांना माहिती नसतं, पण त्यांना असं असतं की नाही, मी 10 वर्षापूर्वी ही देवांची मूर्ती घरात आणले किंवा 8 वर्षापूर्वी हे एक देवाचं पुस्तक असेल किंवा देवांचा हा एक फोटो मी माझ्या घरात आणलाय, तो फाटला तुटला तरी तो चिटकवायचा, गम लावायचा किंवा कसा तरी जुळून तो देवघरात ठेवायचा। का तर मी इतक्या वर्षापासून एक भावनिक नातंही असतं, पण लक्षात ठेवा, तुटलेली, गंज लागलेली, तिला एक छोटंसं छिद्र, होल पडलेली, स्क्रॅच पडलेली जर आपल्या देवघरात अशी काही मूर्ती असेल तर त्याचा खूप मोठं दोष लागतो। जर अशी कुठलीही मूर्ती देवघरात असेल तर काय करा, त्याच्या ऐवजी एक दुसरी मूर्ती आपल्या घरात आणा। फोटो आणलाय, त्याचा कागद फटलाय, कागद निघालाय, काहीतरी स्क्रॅच पडले, तर एक बाजारातून नवीन फोटो आपल्या देवघरामध्ये घेऊन या आणि जो फोटो खराब झालेला आहे, जी मूर्ती तुटलेली आहे, स्क्रॅच लागलेला आहे किंवा गंज लागलेला आहे, होल पडलेला आहे, तर ती मूर्ती विसर्जित करा। ठीक आहे, ती मूर्ती विसर्जित करायची आहे आणि त्याच्याऐवजी आपल्या देवघरामध्ये एक नवीन मूर्ती आणायची आहे। कधीच तुटलेले देव, फुटलेले देव, काचेचे देव आपल्या घरात ठेवू नयेत, ही पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट, बऱ्याच लोकांना सवय असते आठवड्यातून एकदाच देवपूजा करायची आणि ते जे देवांना लावलेले हार, फुलं, जे काही असतं हे असंच ठेवून द्यायचं। काही लोक 2-4 दिवस पण ठेवतात। खरं तर याला निर्माल्य असं म्हणतात आणि जर तुम्ही अधिकाधिक काळ निर्माल्य देवांच्या अंगावरती किंवा देवांच्या सभोवताली ठेवत असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, देवांचं देवपणाने कमी होतं। जी शक्ती असते देवांची, जी आपल्याला लाभत असते सतत, ती शक्ती, ती ऊर्जा कुठेतरी कमी होत असते। म्हणून निर्माल्य जे आहे ते आज लावलंय, आज हार फुलं लावलेत, उद्या दुसऱ्या दिवशी सकाळीच ती काढायची आणि नवीन फुलं लावायची। नसतील पण फुलं तरी चालतील, पण निर्माल्य देव कधीच ठेवायचे नाहीत, ते वाहत्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या झाडाखाली टाकून द्यायचे। यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे बघा, रौद्र स्वरूप असणारे जे देव असतात, देवतांच्या मूर्त्या असतात, देवी असतील किंवा देव असतील, मग त्यात कालभैरवनाथ असतील, कालिका माता असेल, असे बरेचसे आहेत। तर रौद्र स्वरूप असणारे जे देव असतात ते देवघरात कधीच स्थापन करायचे नाही, यामुळे आपल्या घरात कलह, वाद विवाद, संकट, अपघात हे खूप जास्त प्रमाणात घडत असतं। आता जर चेक करा तुमच्या घरात असं रौद्र स्वरूप असणारी कुठल्या देवांची मूर्ती वगैरे असेल तर ती काढून ठेवा।
त्याच्यानंतरची तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे बघा, बऱ्याच लोकांना सवय असते देवांच्या मूर्त्या ज्या देवघरात असतात तिथेच धर्मग्रंथ ठेवले जातात। धर्मग्रंथाचं महत्त्व वेगळं आहे आणि आपलं दैवतांचं महत्त्व वेगळं आहे। तर त्याच्यासाठी एक वेगळी विशिष्ट जागा असावी, म्हणजे ग्रंथांसाठी आणि देवांसाठी एक वेगळी विशिष्ट जागा असावी। तुमचे जे काही ग्रंथ आहेत हे ग्रंथ तुम्हाला जर तुम्ही जर देवघरामध्ये ठेवलेले असतील तर ते आत्ताच काढून ठेवा आणि त्याची विशिष्ट जागा बनवा आणि त्या ठिकाणी ते ठेवा। त्याचबरोबर आपल्या आपल्या देवघरामध्ये जर जळलेलं कापड असेल, तुटलेलं कापड असेल, फाटलेलं म्हणजे ज्यावरती आपण देवांच्या मूर्त्या ठेवतो, ते जर फाटकं कापड असेल तर तुमच्या घरामध्ये तसंच तुमचं आयुष्य होतं। तुमच्या घरात खूप दरिद्री वाढत जाते, ज्याला म्हणतो फुटकं नशीब, जरा फुटकं नशीब होत जातं। बघा, अगरबत्ती लावतो आणि अगरबत्तीचा हे खाली पडला की बऱ्याच वेळा ते कापड जळतं, पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये, आपल्या वास्तुशास्त्रामध्ये जळलेलं कापड हे दैवतांच्या मूर्तीसाठी कधीच असू नये। बऱ्याच वेळा असं होतं की उद्या बदलेन, परवा बदलेन किंवा आहे ना, चालते ना, राहू दे, पण याने आपलं नशीब बदलत जातं। याने आपल्याकडे न येणारी जी दरिद्रता आहे ती पण ओढावू लागते। आपल्या घरामध्ये गरिबीचा वास जो आहे तो वाढायला लागतो, कारण आपण या चुका करतो। जर तुम्ही देवतांच्या मूर्त्या अशा फाटक्या तुटक्या कापडावरती ठेवल्या असतील, एक छोटा होल असेल, छिद्र असेल, तर ते कापड आत्ताच बदला। जाऊन बघा, जर असं काही असेल तर ते आत्ताच बदला। त्याच्यानंतर बघा, आपल्या संस्कृतीमध्ये किंवा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे 3 फुटापेक्षा मोठी मूर्ती आपण देवघरात स्थापन करत नाही। प्रत्येकाचं एक महत्त्व असतं। एक मंदिर आपण जिथे दर्शनासाठी जातो, मंदिर वेगळं असतं, आपलं घरातलं देवघर वेगळं असतं। मंदिरात कितीही मोठ्या मूर्त्या असतात, पण आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये 3 फुटीपेक्षा जास्त मोठ्या मूर्त्या नसतात। त्यामुळे जर अशी काही मोठी मूर्ती खूप असेल तर तिचाही आपल्याला श्राप दोष लागू शकतो। खूप मोठी मूर्ती देवघरात ठेवायची नाही। मूर्त्या घेत असताना ते छोट्या सुंदर असणाऱ्याच मूर्त्या घ्यायच्या। त्याचबरोबर जे शिवलिंग आपल्याकडे असतं तर तेही या बोटापेक्षा मोठं असणारं शिवलिंग आपल्या देवघरात कधीच स्थापन करायचं नाही। छोटं शिवलिंग जे असतं तेच आपल्या देवघरामध्ये आपल्याला स्थापन करायचं असतं। त्याचबरोबर बऱ्याच लोकांना सवय असते की आपलं जे देवघर आहे त्या देवघरामध्ये जो शंख आहे, हा शंख नेहमी देवांच्या समोर आपण अगदी असाच ठेवून देतो। शंख आणला तो ठेवला, कारण त्याची स्थापना आणि बाकी गोष्टी माहिती नसतात। लक्षात ठेवा, देवघरात जर तुम्ही शंख ठेवत असाल, एक छोटंसं भांडं घ्या, त्याच्यामध्ये पाणी घाला आणि त्या पाण्यावरती शंख ठेवायचा। कधीही जल म्हणजे पाण्याच्याच वरती शंखाचं अस्तित्व असतं, असाच शंख ठेवला तर त्याचाही दोष आपल्याला लागू शकतो। त्याचबरोबर असंख्य लोक, मी तर सांगते 80% लोक असे असतील की मॅचेस लागते दिवा लावायला किंवा अगरबत्ती लावायला, तर ती मॅचेस एखाद्या देवांच्या समोर ठेवायची, देवघरात ठेवायची। बघा, आगपेटी, असंख्य त्याच्या गोष्टी आहेत, आता त्या सांगून व्हिडिओ वाढवत नाही। त्यामध्ये बरेचसे गुरु तारे यांचा संबंध असतो, काडीपेटीशी त्यांचा बराचसा संबंध असतो। लक्षात ठेवा, जर काडीपेटी म्हणजे मॅचेस तुम्ही देवघरामध्ये ठेवत असाल तर ग्रह पण अस्थिर होतात, तुम्हाला त्यांचा श्राप पण लागतो, घरामध्ये अकालीन संकट येऊ शकतं, घरामध्ये सतत वादविवाद जे आहेत ते वाढू शकतात आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला भरपूर दुष्परिणाम भोगावा लागू शकतो। काडीपेटी जी आहे ही कधीच देवघरात ठेवायची नाही, तिची एक विशिष्ट वेगळी जागा ठेवा, ती तिथेच ठेवा। देवांच्या समोर अजिबात आगीची जी गोष्ट असते ती आपल्याला ठेवायची नसते। तर साध्या सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, देवघर जाऊन चेक करा। यातील एक चुकीची जरी गोष्ट असेल तरी तुम्हाला त्याचं खूप सहन करावं लागू शकतं, त्यामुळे या चुकीच्या गोष्टी आत्ताच बदला आणि सांगितल्या पद्धतीने देवघर। तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।